नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सध्या अतिवृष्टीने धुमाकूळ मातावला आहे आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे यामुळे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी सध्या मोठ्या संकटामध्ये सापडले आणि याच पार्श्वभूमीवर काल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पाणीसाठी आली असता त्यांनी या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अवघे एकाच महिन्यामध्ये या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप करण्यामध्ये येईल अशा प्रकारचे आश्वासन दिले व त्यावेळेस त्यांना पत्रकारांनी शेतकऱ्यांची रखडलेली कर्जमाफी व 1 महिना होऊन गेला तरी देखील शेतकऱ्यांना वाटप करण्यामध्ये न आलेला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता याबद्दल प्रश्न विचारला आणि या प्रश्नाच्या उत्तरार्थ दत्तात्रय भरणे यांनी राज्यामधील शेतकऱ्यांना नेमका नमोचा 7वा हप्ता कधीपर्यंत वाटप करण्यात येणार आहे व रखडलेल्या कर्जमाफीवर राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे यावर देखील भाष्य केले। तर मग ते नेमक्या व्हिडिओ क्लिपमध्ये काय म्हणाले व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता नेमक्या किती तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येईल याची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया, जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, काल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मराठवाड्यामधील परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर या काही जिल्ह्यांच्या दौरे होते आणि या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांची त्यांनी पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर देत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची मदत देण्यामध्ये येईल अशा प्रकारचे आश्वासन देखील दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले। तसेच शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी राज्यामध्ये लवकरच सरसकट कर्जमाफी करण्यासाठी मी प्रयत्न करेल व सरकारसमोर विशेषतः मराठवाड्यामधील शेतकऱ्यांची दुर्दशा मांडून राज्य सरकारला लवकरात लवकर कर्जमाफी देण्यासाठी प्रवृत्त करेल अशा प्रकारची ग्वाही देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल त्यांच्या दौऱ्यादरम्यान दिली। त्यामुळे आता कुठेतरी राज्यामधील शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या असून शेतकऱ्यांना आता या संकटाच्या काळामध्ये काही ना काहीतरी हातभार लागेल अशा प्रकारची आशा आहे। यासोबतच मागील 1 ते 1.5 महिन्यापासून शेतकऱ्यांचा रखडलेला प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना आणखीन देखील राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता राज्य सरकारने वाटप केला नाहीये व शेतकरी सतत या हप्त्याबद्दल देखील विचारपूस करत आहेत आणि आणखीन देखील राज्य सरकार या हप्त्यावर काहीच बोलत नाहीये। परंतु काल जेव्हा कृषी मंत्री महोदयांना 7व्या हप्त्याबद्दल पत्रकारांकडून विचारण्यामध्ये आले तेव्हा त्यांनी सरकारची या हप्त्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली। तर मग कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की राज्यामधील शेतकऱ्यांना जुलै महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप करणे बंधनकारक होते, कारण की जुलै महिन्यामध्ये या योजनेचा 7वा हप्ता वाटप करण्याचा वेळ होता। परंतु आता या ऑगस्ट महिन्यामध्ये तरी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचा आर्थिक लाभ वाटप करण्यामध्ये यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्या प्रकारे स्वतः मी आणि कृषी विभाग देखील कार्य करत असून काल राज्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप करण्यासाठी 1792 कोटी रुपये निधी वितरणाचा शासन निर्णय देखील जाहीर केला आहे आणि त्यामुळे साधारणतः पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचा आर्थिक लाभ तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल। या आर्थिक मदतीमुळे या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशा प्रकारची आशा आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्ही मागील 2 ते 3 दिवसापासून ऐकतच असाल की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 28 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारच्या बातम्या खाजगी सोशल मीडिया आणि काही न्यूजपेपरच्या माध्यमातून प्रकाशित करण्यामध्ये आल्या होत्या। परंतु यावर राज्य सरकार किंवा कोणत्याही कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी आतापर्यंत अधिकृत अशी माहिती दिली नाहीये। परंतु स्वतः कृषी मंत्री महोदयांनी आता पुढील 2 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप करण्यामध्ये येईल अशा प्रकारचे आश्वासन दिल्यामुळे आणि मागील 2 ते 3 दिवसापासून जी राज्यामध्ये एक बातमी व्हायरल होत आहे त्या बातमीच्या आधारे तुम्हाला साधारणतः 28 ऑगस्टच्या पूर्वीच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जाईल अशा प्रकारची शक्यता सध्या समोर येत आहे आणि त्या प्रकारे सध्या राज्य सरकार देखील वाटचाल करत आहे। तर मग अशा प्रकारची नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।